मुंबईच्या वरळीतील एका उंच इमारतीत 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडावली आहे. डॉक्टर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या गौरी गर्जे हिनं घेतलेला टोकाचा निर्णय नेमका कशातून आलाय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. घरातील वातावरण, वैवाहिक तणाव आणि मानसिक छळाचे आरोप या सगळ्यांचा मागोवा घेताना पोलीस आणि पालवे कुटुंबीय दोघही वेगवेगळ्या अंगाने सत्य शोधण्याचा प्रयत्न करतायत. या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणजे गौरीचा पती अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे हा भाजपच्या पंकजा मुंडे यांचा वैयक्तिक सहाय्यक आहे. अनंतवर लागलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केलेत. गौरीला अनंतकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता, तसंच त्याचे विवाहबाह्य संबंध देखील होते असा दावा कुटुंबियांनी पोलिसांकडे केलाय. या सर्वांमुळे गौरीच्या आयुष्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असं तिच्या बहिणीनं सांगितलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गौरीनं आत्महत्या केली त्या दिवशी घरी नसल्याचा दावा अनंतनं केलाय. मात्र त्या दिवशी तो 30व्या मजल्यावरील खिडकीतून घरात शिरल्याची माहिती समोर आल्यानं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालीत. या संदिग्ध प्रकरणामुळे ही केवळ आत्महत्या मानावी का, की यामागे काही वेगळं सत्य दडलंय याची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीय करताय आणि म्हणूनच त्यांनी पोस्टमार्टमच्या व्हिडिओग्राफीची मागणी पोलिसांकडे केली आहे. गौरीच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबालाच नाही तर समाजालाही एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारलाय. घराच्या 4 भिंतीत सुरू असलेले मानसिक हिंसाचाराचे चक्र दिसत नसले तरी त्याचे परिणाम किती घातक असू शकतात हे गौरीच्या आत्महत्येवरून दिसून येतंय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आणखी एक हाय प्रोफाईल आत्महत्या दाखवून देते की समोरून चकचकीत दिसणारा देखावा प्रत्यक्षात किती अस्वस्थ करणारा असतो. गौरीचा मृत्यू ही एखाद्या व्यक्तीच्या वेदनांची शेवटची हाक होती, ज्याला आता न्याय मिळणेच तिची खरी ओळख ठरेल.